लागू नको, नाहीतर राहिलेले केसही गळतील. तुमचं नाव नाही घेतलं, उद्देशून तुमच्याकडे आहे. आणि मराठा समाज जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा, तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा हे तुम्हाला सुद्धा संपू शकतो, इतका विश्वासघात किया. आणि तो मोठा मोठ्याला शिंगावर अंगावर घेतला असन, भाऊ माल न घेऊ, अरे धाडकी पत्तीन फत्त्या कशाला, शेर आणतो, गप पडायचं उगत काय, शेर आणतो, चालता येणं उठता येणं आणि शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे, गप पडू ग, माझ्याकडे नादीत लागू नको तू. सगळ्या गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला, त्यांच्या आरक्षणाचं काय, धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचं काय, त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही. आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाचं दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला. धनगर बांधव नाही ऐकणार, तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे. इतकं स्वार्थी आहे, खूप स्वार्थी आहे. आणि झाडकी पत्ती पित्ती काय पत्ती तू काय करणार आहे, मोठमोठल्या शिंगावर धमकी देतो काय मला तू.